नमस्कार मित्रांनो, शेती परिवर्तन आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्व आपल्या शेवगा शेतकऱ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून आपले जे मित्रांचे फोन चालू होते व शेवगा बियाणं तयार झाले का, तर आपलं बियाणं आता तयार होतंय. मित्रांनो, बघू शकता तुम्ही इकडे शेंगा पण आता वाळायची प्रोसिजर चालू झालेली आणि आपलं बियाणं पण एक तयार झालेलं आहे. आपण ज्या मित्रांची बुकिंग होती त्यांना आपण फोनद्वारे सांगतो आणि ते येऊन घेऊन जात आहेत, तर काहींना कुरिअरनं देतो. अशा पद्धतीने चालू आहे. तर मित्रांनो, आपली ओडीसी प्लस व्हरायटी, या व्हरायटीचं वैशिष्ट्य मित्रांनो ते सांगतो तुम्हाला. शेंगा या झुपक्यात येणारे हिरव्यागार अशा गोल अशा पोपटी कलरच्या शेंगा आणि लवकर सेटिंग होणारे शेंगा आपल्या या. तुम्ही आता शेंगांची वाळलेली शेंगा तिची साईज बघू शकता, बियाण्याची साईज पण बघू शकता. मध्ये बियाणं अतिशय असं टपुरं बियाणं, आपलं पूर्ण शॉर्टिंग केलेलंच बियाणं देतो आपण, बघू शकता मित्रांनो. तर आपल्या मार्केटमध्ये शेंगा आपली पटकन अशी उचलली जाते, कारण कसं आपल्या शेंगाची लांबी मापात आहे. बऱ्याच मित्रांचं जे 3-3.5 फुटाच्या शेंगा आहेत त्या मार्केटला लोक हायब्रिड म्हणून घेत नाही. तर आपली गावरान म्हणून पण लोकल मंडीला पण हिला काही अडचण नाही, एक्सपोर्टला पण काही अडचण नाही. आणि हिची लांबी आपली 2.5 फुटापर्यंत येते, 2 ते 2.5 फुटापर्यंत. म्हणजे तुम्हाला पॅकिंगला पण व्यवस्थित होती आणि मार्केटला न्यायला पण सोपी होते. आणि या शेंगाचं वैशिष्ट्य मित्रांनो असं आहे, शेंग लवकर भरते. आता मी तुम्हाला प्रॅक्टिकल झाडावर पण दाखवतो. मित्रांनो, बघू शकता आपली शेंगांची क्वालिटी. आपण मागच्या पण व्हिडिओ दाखवलेले आहे आणि आपला प्रत्येक व्हिडिओ हा बागेतच असतो. आपल्याच बागेत प्रॅक्टिकल आपण काय करतो तुम्हाला सगळं प्रॅक्टिकल दिसतं पण आहे. तर आपल्या या व्हरायटीचं वैशिष्ट्य आहे, शेंगा या झुपक्यात लागणार, शेंगा एकदम हिरव्यागार पोपटी कलरच्या आणि शेंगा या भरण्यास पण लवकर मदत होते. शेंगाची आपली साईज ही मापती, ही शेंगा आपली 2.5 फुटापर्यंत आहे, 2 ते 2.5 फुटापर्यंत असं धरून चाला तुम्ही. 2, 2.25, 2.5 या दरम्यान मध्ये शेंग तयार होती. तर मार्केटला पण हे जाण्यासाठी लवकर तयार होते. ज्यावेळेस आपल्याला भरपूर अशी तेजी असते त्यावेळेस पण आपला माल लवकर तयार होतो. आणि ज्या शेंगा जास्त लांब येतात 3 फुटापर्यंत 3.5 फुटापर्यंत, त्या लवकर भरत नाही आणि गिराईक त्याला हायब्रिड म्हणून उचलत नाही. ती पण एक अडचण येते. तर अशा प्रकारे आपलं मित्रांनो पुढचं नियोजन चालू राहणार आहे. आपलं बियाणं तयार झालेलं, ज्या कोणा शेतकऱ्यांना लागत असेल त्यांनी कॉलद्वारे आपण चर्चा करू शकता. आणि बाकीचं पण आपलं तुम्हाला सर्वांना मार्गदर्शनच राहील. लवकरच तुमच्याकरता नवीन व्हिडिओ घेऊन रामकृष्ण हरी.